नवीन आहे. आणि आमचा नवीन आहे ना, नवीन काय करतो? रोज त्याला कैरी पण पाहिजे सीझनला. पाय चांगलं असतं ना मग कैरी पण. गुळ वेलची. हा घरगुती ते आणायला एक आहे ना दुकान, ते कुठलं कैरी पण चांगलं भेटतं ते. गावदेवीच्या भेटते. हा पण ते आता नाही येते. कुठलं येते? नाही तू नाही येते ते. कैरी पण असतं तिकडे. 10 वाजले. एक विजयदुर्ग किल्ला बघून मी आता चाललो कुणकेश्वराच्या मंदिरात. 1 तास लागणार. नमस्कार मित्रांनो, कामाच्या व्यापातून मला माझे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी फार विलंब होत आहे. त्यासाठी मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांची माफी मागतो. चला तर मग आता कुणकेश्वरला. सकाळी विजयदुर्ग केल्यानंतर आता कुणकेश्वरला चाललो आता मी. आम्ही कुणकेश्वराच्या इथे आलो आहे. आम्हाला 1 किलोमीटरच्या अगोदर त्यांनी थांबवलं. तिकडे आतमध्ये गर्दी होऊ नये म्हणून गाड्यांचा. आता आम्ही 1 किलोमीटर चालत जाणार मंदिरापर्यंत. दुपारचे वाजले 2. असं चालत जायचं अजून 15-20 मिनटं आणि 2:30पर्यंत दर्शन होईल. 3 वाजेपर्यंत. नंतर मग जेवणावर आलो आहात. नॉनव्हेज. आज रविवार आहे. मच्छी खायची. चिकन मच्छी. कुणकेश्वरचा समुद्र किनारा आणि तो वरची जो झेंडा दिसतोय, भगवा झेंडा, ते कुणकेश्वराचं मंदिर. आम्ही आलो आता 2 वाजता दुपारी कुणकेश्वराच्या मंदिरामध्ये. अजून दर्शन नाही घेतलं आहे. आतमध्ये तिकडे आलो आहे. गाडी पार्क करून मंदिरात जाणार. वरतून दिसणारा व्ह्यू. पोलिसांना थोडी रिक्वेस्ट केल्यानंतर गाडी थोडी अजून आम्ही पुढे नेली मंदिराच्या 2 मिनिटाच्या अंतरावरती. कुणकेश्वर हे ठिकाण देवगडच्या जवळ असून फार सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं कुणकेश्वराच्या मंदिराचा हा परिसर आहे. दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने 3 दिवसाची यात्रा भरते. आम्ही 3ऱ्या दिवशी म्हणजे रविवारी कुणकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. जसे आम्ही विचार केला होता की 3ऱ्या दिवशी आम्हाला गर्दी कमी मिळेल, त्याचप्रमाणे थोडी गर्दी कमी आहे असं वाटते. छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. कुणकेश्वरला दक्षिण कोकणाची काशी म्हटले जाते. कुणकेश्वराच्या मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे. हे मंदिर बाहेरून जेवढे सुंदर आहे तेवढेच आतून देखील सुंदर आहे. आत मंदिरामध्ये ठिकठिकाणी फुलांनी सजवलेल्या माळा, त्यामुळे मंदिर अजूनच सुंदर दिसत होते. नाही म्हटले तरी आम्हाला अर्धा ते पाऊण तास आम्हाला दर्शनाला लागणार होता.
या मंदिरात 12 महिने भक्तांची रेलचेल असते. दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही तिकडले प्रसाद घेतला. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात भव्य शिवलिंग आहे. मुख्य कुणकेश्वराच्या मंदिराबरोबरच इथे इतर देवदेवतांची मंदिरे आहेत. या मंदिरामध्ये जोगेश्वरी देवी मंदिर, समाधी मंदिर, भैरव मंदिर, श्री मंडलिक मंदिर, नारायण मंदिर, गणेश मंदिराचा समावेश होतो. दर्शन घेऊन झाल्यावरती मी आणि आई मंदिराच्या बाहेर बसलो होतो. चर्चा करतो आहे की सकाळी आम्ही नाश्ता केला, त्यानंतर आम्ही काही खाल्लंच नाही आहे, त्याच्यामुळे भूक लागली होती. आता दर्शन घेऊन आम्ही आता हॉटेल शोधणार पेटपूजा करण्यासाठी. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्रीरामांची अशी मूर्ती, राम, लक्ष्मण, सीता, हनुमंत खूप छान दिसत होते सगळे. तिथले वातावरण पण प्रसन्न वाटत होते. जत्रा असल्याकारणाने सगळीकडे रेलचेल होती. सर्व प्रकारचे तिकडे स्टॉल्स होते. आपल्याला पाहिजे ते आपल्याला आपण तिकडे घेऊ शकतो. इथे आईकडे ठीक आहे, तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तुमच्या नशिबात तुम्ही दिलेले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दर्शन घेऊन झाल्यावरती मंदिराचा सभोवतालचा परिसर डोळ्यात टिपत मी चाललो होतो. मंदिरातले हे 3 दिवस खूप गजबजून गेलेले असतात सगळे. मंदिरात शेजारीच असलेला हा समुद्रकिनारा तर एक नंबर आहे. निळशार पाणी, पांढरी वाळू आणि खडक, त्याच्यामुळे हा विलक्षण सुंदर दिसतो. आता वेळ आली फोटो सेशन करायची. निघतानाच थोडे फोटो काढले आणि परत आपल्या मार्गी म्हणजे गडमठला आम्ही जाण्यास निघालो. गडमठला जाण्यापूर्वी आम्हाला पेटपूजा करायची होती. आता ती पेटपूजा करण्यासाठी आम्हाला हॉटेल्स पहिले शोधावं लागणार. असं म्हणत होते की हॉटेल कुणकेश्वरला खूप लवकर बंद होतात, त्याच्यामुळे आम्हाला हॉटेल मिळेल की नाही याची गॅरंटी वाटत नव्हती. चला तर मग आता निघूया आता.
कोकणातला सगळा समुद्रकिनारा एकदम चांगलाच असतो ना, सगळं हे नाही आहे. हां म्हणजे जाऊ दे, तोपर्यंत आपण अवॉर्ड घेतलंय ना. स्वच्छ सुंदर सिंधुदुर्ग जिल्हा सर्वात म्हणजे आशिया खंडात कसं एकदम व्हाईट लाटा आहे सर. पाणी एकदम क्लीन, पाणी क्लीन आहे एकदम क्लीन. लाटा बघ ना कशा. हा कुठला बीच आहे? कोकण का तोच बीच आहे? कुणकेश्वरचाच आहे तो? कुणकेश्वरचा आहे हा वेगळा आहे. देवबाग संध्याकाळी चिकन खायचंय ना, मग आता फिश खाऊया. एकदम लाईट खाऊया. आई जेवायचं नाहीये आईला जेवायचं. आता ते विजयदुर्ग किल्ला आणि कुणकेश्वराच्या नादात आम्हाला जेवण भेटलं नाही. आम्हाला इथे आम्हाला पोटात कावळे ओढायला लागलेले आहेत, उंदरं ओढायला लागले आहेत. आता काय करायचा विचार करतोय. आता शेवटी हॉटेल शोधून आम्हाला वाजले 3:30 आणि शेवटी हे हॉटेल मिळाले आणि तिथे आम्ही मनसोक्त जेवलो.